मी सध्या CSMT स्थानकाजवळ आहे. आपण पाहतोय की सध्या मध्य रेल्वेची जी रेल्वे सेवा ती सध्या विस्कळीत झालेली आहे. खरं तर आपण पाहतोय की CSMT स्थानकाच्या बाहेर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही समस्या सध्या जाणवत आहे. आपण पाहतोय की मध्य रेल्वेची जी रेल्वे सेवा आहे ती सध्या 15 ते 16 मिनिटं सध्या उशिराने धावत आहे. खरं तर अचानक CSMT रेल्वे स्थानकाच्या बाहेर काही सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने ही रेल्वे सेवा सध्या उशिराने धावत आहे. आपण पाहू शकतो की प्रवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर आपण पाहतो की एका ठिकाणी इंडिकेटर देखील बंद झालेले आहेत. खरं तर जी मध्य रेल्वेची जी रेल्वे सेवा आहे ती सध्या 15 ते 16 मिनिटं सध्या उशिराने धावत आहे. सिग्नल यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने ही रेल्वे सध्या उशिराने धावत आहे. आपण पाहतो की CSMT स्थानकाच्या बाहेरच काही सिग्नल यंत्रणात काही तांत्रिक बिघाड आहेत. आता रेल्वे कर्मचारी देखील तो तांत्रिक बिघाड आहे तो व्यवस्थित करण्यासाठी देखील प्रयत्न करत आहे. मात्र अचानक झालेल्या या बिघाडामुळे सध्या मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याचे चित्र आपल्यास पाहायला मिळत आहे. खरं तर आपण पाहतोय की 15 ते 16 मिनिटे सध्या रेल्वे मध्य रेल्वेची उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीसह मी रवी खरात, TV9 मराठी, CST मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.